आता नमस्कार, माझे नाव वेदिका ईश्वर पांचा आहे। मी इयत्ता 7वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजिरगाव आहे। मी आणि माझ्या मैत्रिणींनी एक प्रोजेक्ट तयार केला आहे। त्याचे नाव आहे अनावश्यक प्लास्टिक वस्तूंचा पुनर्वापर। तर मित्रांनो, आपण पाहत आहोत सर्वत्र पृथ्वीवर प्लास्टिक पसरलेला आहे। सर्वत्र प्लास्टिकचाच कचरा होत आहे। ते कचरा खाऊन मुख्य जनावरांचे प्राण धोक्यात येत आहेत। ते खाऊन ते मरण पावत आहेत आणि ते आपल्यालाही पण हानिकारक आहेत। तर ते फेकून देऊन उघड्यावर न टाकता आपण त्याचा पुनर्वापर कसा करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्या प्लास्टिक पासून आपल्याला अनेक वस्तू बनवता येतात। ते न फेकून देता त्याच्यापासून शो साठी अनेक वस्तू आपण बनवल्या आहेत। फुटलेले बकेट असतील, पाण्याच्या बाटल्या असतील, कोल्ड्रिंकच्या बॉटल असतील, ते आपण त्यांच्या शो साठी वापर करू शकतो व पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी त्यांचा उपयोग करू शकतो। ते झाडे पण लावू शकतो। आपण प्लास्टिकचा कचरा जाळत असताना जो धूर येतो त्याच्यापासून तो आपल्याला हानिकारक असू शकतो। त्याच्यापासून आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, रोगराईपासून। प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे खूप अवघड आहे। त्यामुळे नदी, नाल्या, समुद्र यांच्यामध्ये हवा प्रदूषण होते आणि ती माणसांच्या आरोग्यासाठी पण खूप हानिकारक असते। त्यासाठी प्लास्टिक फेकून न देता त्यापासून अनेक वस्तू तयार केल्या पाहिजेत। आम्ही प्लास्टिक पासून नवीन वस्तू बनवल्या आहेत। चला तर आपण ते पाहूया। निळीच्या बॉटल पासून आपण अशा प्रकारचे फ्लावर पॉट तयार करू शकतो। जे फुटलेले बकेट असतात त्याच्यामध्ये आपण फुलदार लावू शकतो। पासून आपण नवीन वस्तू तयार करू शकतो। घराची शोभा वाढवण्यासाठी झुंबर, प्लास्टिकचे झुंबर आणि अशा अनेक वस्तू बनवू शकतो आणि टेबलवर ठेवण्यासाठी असे सुंदर झाड पण बनवू शकतो। आपण प्लास्टिकचा वापर कमी करावा, शक्यतो कमी करावा आणि गरज नसताना प्लास्टिक घेऊ नये। जर प्लास्टिकची बॉटल जर आपण घेतली असेल तर तिचा पुनर्वापर करावा। टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून आपण कमी कचरा करावा।